नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मी अभ्यास करत आहे हा कोणता काळ आहे? पर्याय पहा, विचार करा। मी अभ्यास करत आहे, तर पहा या ठिकाणी योग्य उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ। मी अभ्यास करत आहे, अपूर्ण वर्तमान काळ। विद्यार्थी मित्रांनो, अपूर्ण वर्तमान काळ आहे, पण ते कसं ओळखायचं? तर पहा या ठिकाणी मी अभ्यास करत आहे, शेवटी काय आहे? आहे। ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 100% कोणता तरी वर्तमान काळ असतो। आता या ठिकाणी करत आहे म्हणजे काय आहे? त अधिक आहे असं आहे। जर तुम्हाला कोणत्याही वाक्यामध्ये त अधिक आहे असं दिसलं की 100% तो काळ अपूर्ण वर्तमान काळ असतो। उदाहरणार्थ समजा मी म्हटलं आहे बसत आहे, बसत आहे, त प्लस आहे की नाही? कोणता काळ आहे? अपूर्ण वर्तमान काळ। मी जर म्हटलं मी आंबा खात आहे, खात आहे, खात त अधिक आहे की नाही? म्हणून अपूर्ण वर्तमान काळ। लिहून ठेवा, कोणत्याही वाक्यामध्ये तुम्हाला शेवटी त प्लस आहे असं दिसलं की तो जो काही काळ असणार आहे तो असणार आहे अपूर्ण वर्तमान काळ। ओके, पुढील प्रश्न पहा, कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता? कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता? योग्य उत्तर आहे ब्राझील। ब्राझील। पुढे पहा, प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला? प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला? योग्य उत्तर आहे सन 1904। सन 1904 प्राचीन स्मारक कायदा पास करण्यात आला। पुढील प्रश्न पहा, मराठी रंगभूमीचा पाया रचणारे विष्णुदास भावे यांनी सादर केलेले पहिले मराठी नाटक कोणते? मराठी रंगभूमीचा पाया रचणारे विष्णुदास भावे यांनी सादर केलेले पहिले मराठी नाटक कोणते? तर पहा योग्य उत्तर आहे सीता स्वयंवर। सीता स्वयंवर। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? पर्याय पहा, साबरमती, मही, नर्मदा, सर्व बरोबर। विद्यार्थी मित्रांनो, साबरमती नदी पश्चिम वाहिनी आहे। दुसरा पर्याय पहा मही, मही नदी पश्चिम वाहिनी आहे। तिसरा पर्याय पहा नर्मदा, नर्मदा नदी सुद्धा पश्चिम वाहिनी आहे। लक्षात घ्या, साबरमती, मही, नर्मदा या तीनही नद्या पश्चिम वाहिनी आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व बरोबर। लक्षात ठेवा, योग्य उत्तर आहे सर्व बरोबर। विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही पश्चिम वाहिनी नद्या आहे त्या कशा लक्षात ठेवायच्या? त्यासाठी एक ट्रिक्स आहे, पहा। ट्रिक्स काय आहे? समानता। काय नाव आहे? समानता। स म्हणजे काय? स म्हणजे साबरमती, म म्हणजे काय? मही, न म्हणजे काय? नर्मदा, आणि तावर ना तापी लक्षात ठेवायचं आहे। समानता। स म्हणजे साबरमती नदी, म म्हणजे मही, न म्हणजे नर्मदा आणि ता म्हणजे तापी, या चारही नद्या पश्चिम वाहिनी आहेत। प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। पुढील प्रश्न पहा, भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर आहे 1885 ते 1905। लक्षात ठेवा, 1885 ते 1905 मवाळांचा कालखंड। पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला साहित्यिक व त्यांची टोपण नावे दिलेली आहे आणि त्यामध्ये कोणता पर्याय चुकीचा आहे असा प्रश्न आहे। पर्याय पहा, माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव जुलियन। विद्यार्थी मित्रांनो, माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या टोपण नावाने ओळखले जाते। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे।
दुसरा पर्याय पहा, काशीनाथ हरी मोडक माधवानुज. बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो? काशीनाथ हरी मोडक यांना माधवानुज या टोपण नावाने ओळखले जाते. 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंज विहारी. बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो? हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कुंज विहारी या टोपण नावाने ओळखले जाते. 100% बरोबर आहे. लक्षात घ्या, माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव जुलियन, काशीनाथ हरी मोडक, माधवानुज, हरिहर गुरुनाथ कुलकर्णी, कुंज विहारी, तीनही बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय चुकीचा आहे? आता तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, यापैकी नाही. यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे लिहून ठेवा. वारंवार यावर प्रश्न विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तपकिरी क्रांती. तर पहा, योग्य उत्तर आहे चामडी व कोको उत्पादन. तपकिरी क्रांती चामडी व कोको उत्पादनाशी संबंधित आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला असा प्रश्न विचारला गेला की तपकिरी क्रांतीचे जनक कोण आहेत, तर हिरालाल चौधरी. कोण आहेत? हिरालाल चौधरी. लक्षात ठेवा, तपकिरी क्रांतीचे जनक कोण आहेत? हिरालाल चौधरी. भारतातील तपकिरी क्रांतीजनक कोणाला म्हणतात, कोणाला मानले जाते? तर हिरालाल चौधरी. नाव लक्षात ठेवा. राम धावतो या वाक्यातील कर्ता कोण? राम धावतो या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. राम धावतो, कर्ता आहे राम. मग कसं ओळखायचं? जर समजत नसेल तर धावतो काय आहे? क्रियापद आहे. त्या क्रियापदाला नारा, नारी, नारे असं प्रत्यय लावायचं. धावणारा कोण? राम. धावणारा कोण? राम. योग्य उत्तर आहे राम. राम काय आहे? कर्ता आहे. पुढील प्रश्न पहा, भारतातील सर्वात मोठी मशीद खालीलपैकी कोठे आहे? भारतातील सर्वात मोठी मशीद, योग्य उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी मशीद आहे. पुढे पहा, डॅश डॅश यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. कोणी मांडला? तर न्यूटन. न्यूटन या शास्त्रज्ञांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. पुढे पहा, सुरती, मुर्हा, मेहसाणा या कोणत्या प्राण्यांच्या जाती आहेत? सुरती, मुर्हा, मेहसाणा. योग्य उत्तर आहे म्हैस. लक्षात ठेवा, सुरती म्हशीची जात आहे, मुर्हा म्हशीची जात आहे, मेहसाणा म्हशीची जात आहे. पुढे पहा, भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? लगेच उत्तर यायला पाहिजे. 5. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहे. पुढे पहा, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात कधी केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1893. लक्षात ठेवा, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात 1893 या वर्षी केली. पुढे पहा, भारताचे वर्णन भंजक राज्यांचा अभंजक संघ असे कोणी केले आहे? भारताचं वर्णन भंजक राज्यांचा अभंजक संघ असे कोणी केले आहे? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. लिहून ठेवा. भारताचे वर्णन भंजक राज्यांचा अभंजक संघ असे कोणी केले? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे पहा, एकदा, दोनदा, तीनदा, हजारदा ही कोणती क्रियाविशेषण आहेत? एकदा, दोनदा, तीनदा, हजारदा ही क्रियाविशेषणे आहेत. कोणती आहेत? तर आवृत्तीवाचक क्रियाविशेषणे आहेत. पुढे पहा, केळी संशोधन केंद्र कुठे आहे? केळी संशोधन केंद्र, योग्य उत्तर आहे यावल. यावल या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे. मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? मरियाना गर्ता, योग्य उत्तर आहे पॅसिफिक महासागर. लक्षात ठेवा, वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. मरियाना गर्ता पॅसिफिक महासागरात आहे. पुढे पहा, भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते?
भारताचे पहिले सरन्यायाधीश योग्य उत्तर आहे हिरालाल जे कानिया. हिरालाल जे कानिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 352 यामध्ये कशाची तरतूद आहे? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेलेला आहे. कलम क्रमांक 352 काय आहे? राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी कलम क्रमांक 352 राष्ट्रीय आणीबाणी. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहा, प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य केव्हा अस्तित्वात आले? हा प्रश्न 100 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. महाराष्ट्र राज्य केव्हा अस्तित्वात आले याचं उत्तर तुम्ही मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.